ते व्हिडिओज आपण शूट करूच, ते चालूच राहणार आहे. पण आता मी निघालोय गावाला. थेट बऱ्याच दिवसानंतर ट्रेनचा प्रवास करतो. स्टेशनला जाणं सोपं झालं आणि टेन्शन टाकलं मस्त वेगळी एसीत बसून जायचं. ट्रेन लागलेली आहे. मित्रांनो आत्ता जवळपास अकोल्याच्या जवळपास आहे आणि ट्रेन अशी थांबलेली बघा. जबरदस्त नजारा. अमरावती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आणि स्टेशनला येण्याचं एकच कारण होतं की इथली सांबारवडी झाली आणि आलू होंडा खायचा होता बऱ्याच दिवसानंतर. आजी इथं बसलेली आहे मस्त, दोघं जण अशा घराच्या बाहेर ओट्यावर बसलेलो आहे, मस्त हवा येते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी यूट्यूब फूड चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणत असाल का हे ट्रेन वगैरे काय दाखवतोय, तर मित्रांनो फूडचे ते व्हिडिओज आपण शूट करूच, ते चालूच राहणार आहे. पण आता मी निघालोय गावाला आणि गावाला असं की निघालोय थेट बऱ्याच दिवसानंतर ट्रेनचा प्रवास करतोय. आणि मी ट्रेनचा प्रवास करणार आहे आता पुणे अमरावती AC एक्सप्रेस 22-117 या गाडीचा नंबर आहे. या गाडीने प्रवास करणार आहे. पूर्ण गाडी जी आहे ती AC आहे. 2 टायर, 3 टायर, 1 टायर असे 3 कोचेस आहे. तर मी म्हटलं ट्रेनचा प्रवास पण करूया आणि बऱ्याच दिवसानंतर प्रवास होणार आहे आणि त्यात फूडचा पण एक्सपिरियन्स घेऊया. फूड कशा प्रकारचं त्या ट्रेनमध्ये मिळते. तर आता विषय काय आहे, मी तिकीट बुक करायला गेलो तेव्हा अवेलेबल होतो. नंतर म्हटलं थोड्या वेळानं करावं. नंतर ते RSCमध्ये गेलो आणि शेवटपर्यंत ते RSCमध्येच होतं आणि आत्ता कुठं कन्फर्म झालं आहे. तर आता मला खूप आनंद झाला आहे. तर मी म्हटलं आता तिकीट कन्फर्म झाला आणि तेही खिडकीजवळचा आपल्याला बर्थ भेटलेला आहे. त्या म्हटलं चला तर आपल्या व्ह्युअर्सना ट्रेनची पण माहिती देऊ. कारण का यूट्यूबला बरेच व्हिडिओ सर्च केले मी या ट्रेनबद्दल, पण कोणीही माहिती सांगितलेली नाही. तर मी म्हटलं चला आपल्या व्ह्युअर्सना ट्रेनची पण माहिती देऊया आणि ट्रेनमध्ये कुठले पदार्थ खायला भेटतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला भन्नाट असं काहीतरी दृश्य, ट्रेन आणि तो 3 टायरचा कोच कसा असतो हे सगळी तुम्हाला माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेषतः ही जी ट्रेन आहे आठवड्यातून एकदाच असते, ते म्हणजे बुधवारी. आणि दर बुधवारला ही ट्रेन पुणे अमरावती अशी सुपरफास्ट या नावाने प्रवास करते. तर चला तर मग आता बघूया. इथून मेट्रोचा प्रवास आहे. मेट्रोचा प्रवास केल्यावर आपल्याला स्टेशनला पोचायचं आहे. तर सोबत राहा. मित्रांनो, पुण्यातून माझा प्रवास सुरू झाला. घरातून निघालो आणि ऑटो पकडून थेट मेट्रो स्टेशनला पोहोचलो. मेट्रो कार्डनं स्वाईप केलं आणि डायरेक्ट मेट्रोमध्ये प्रवेश केला. मेट्रो कार्डमुळे माझा तिकीट काढण्याचा वेळ वाचला. एक गोष्ट बेस्ट झाली की पुणे मेट्रोमुळं स्टेशनला जाणं सोपं झालं आणि टेन्शन टाकलं मस्त वेगळी एसीत बसून जायला. डायरेक्ट ट्रेन एकदा सिव्हिल चेंज करावं लागते आणि वनाची मेट्रो पकडली की डायरेक्ट आपण स्टेशनला आणि निवांत आणि डायरेक्ट मेट्रोचं गेट आहे ना, डायरेक्ट रेल्वे स्टेशनला आहे. रेल्वे स्टेशनला एकदम जस्ट आतमध्ये आहे, त्यामुळे अधिक सोपं झालं. डायरेक्टली आपण प्लॅटफॉर्मवर तर मजा आला. थोडी चुकामुक झाली जिल्हा कोर्ट न्यायालयाला, कारण का मला
वाटलं की वनाज साईडला येईल, पण आमच्या हे रामवड साईडला येतो पुणे स्टेशन. आणि आता या साईडला आलो. एवढी ह्युमिडिटी आहे ना, जबरदस्त ह्युमिडिटी आहे, गरमी एवढी जास्त होती. आता आपण 2च मिनटात ट्रेन आल्यावर पुणे रेल्वे स्टेशनला पोचूया. तर स्टे ट्यून्ड राहा. मेट्रो कार्डमुळे माझा तिकीट काढण्याचा वेळ वाचला आणि मी पोचलोय पुणे मेट्रोचा प्रवास करत जिल्हा सत्र न्यायालय स्टेशनला. पुढे काय मजाच मजा. थोडीशी चुकामुक झाली पण योग्य स्टेशन गाठलं आणि पोचलो पुणे रेल्वे स्टेशनला. तिथपासून सुरू होता पाऊस सुरूच होता आणि ट्रेन आधीच येऊन थांबलेली. पण गंमत अशी की हीच ट्रेन आहे का हेच मला कळेना. ट्रेन नंबर वेगळा, डेस्टिनेशन वेगळं, मग काय चुकून दुसऱ्याच कोचमध्ये जाऊन बसलो. तर मंडळी, ही आहे पुणे अमरावती AC सुपरफास्ट एक्सप्रेस. ट्रेन नंबर 22-117. संपूर्ण AC कोचेस असलेली एक खास ट्रेन आहे जी आठवड्यातून 3 वेळा चालते. मंगळवारी अजनी पुणे अजनी, बुधवारी पुणे अमरावती पुणे आणि शनिवारी नागपूर अमृतसर नागपूर, अशा 3 दिवशी 3 ठिकाणी जाते. ट्रेन सुरू होते ते पुणे स्टेशनवरून रात्री 10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पर्यंत अमरावतीत पोहोचते. ही ट्रेन वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जाते. मित्रांनो, गंमत अशी झाली की मी दुसऱ्याच कोचमध्ये जाऊन बसलो. नंतर तिथल्या प्रवाशांनी सांगितलं, भाऊ तुमची बोगी मागे आहे. मग धावत पडत मागे गेलो आणि एकदाची माझी बर्थ नंबर 39 मिळाली आणि ट्रेन सुरू झाली. 39 माझं पण आहे. नाही नाही, मित्रांनो, तुम्ही 3AC प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी सोयीची छोटीशी माहिती. 3 टायर AC म्हणजे AC कोच असतो आणि प्रत्येक बोगीत 64 सीटा असतात. यात तुम्हाला 3 प्रकारच्या सीट मिळतात: लोअर बर्थ, मिडल बर्थ, अप्पर बर्थ. आणि बाजूला 2 साईड सीट्स, स्लाइड लोअर आणि अप्पर स्लाइड. लोअर सीट मिळाली तर वाऱ्याची मजा आणि खिडकीची हवा आणि कधीही झोपायचं स्वातंत्र्य. मिडल सीट थोडीशी क्लाइम्बिंग टाईप पण झोपायला ठीकठाक. स्लाइड लोअर आरामात पाय पसरून झोपायची मजा. पण AC गाडीची मजाच काही वेगळी असते. आरामदायक झोप, शांत प्रवास आणि गरमागरम चहा. मित्रांनो, विशेषतः म्हणजे या ट्रेनमध्ये पॅन्ट्रीची कुठलीही व्यवस्था नाही आहे. त्यामुळे मी माझ्याजवळ असलेल्या स्नॅक्सवर काम भागवलं. बघता बघता मित्रांनो, भुसावळ कधी आलं हे मला समजलं पण नाही आणि आता खरीकाच खिडकीतून छान व्ह्यू दिसायला सुरुवात झाली होती. तर मंडळी, ही ट्रेन 3 दिवशी 3 ठिकाणी जाते. त्यामुळे याला म्हणतात रेक. एकाच रेक. पहिला दिवस पुणे अजनी, दुसरा दिवस अमरावती पुणे, तिसरा दिवस नागपूर अमृतसर. हे सगळं रेक शेअरिंग अरेंजमेंट असतं. रेल्वेचे एक स्मार्ट ऑपरेशन. त्यामुळे वेळेवर स्वच्छ रेक मिळतो. AC कोचच्या सुविधेचा पुरा लाभ होतो आणि व्यवस्थापनालाही मदत होते. पण लक्षात ठेवा, ट्रेन नंबर दिवस नक्की तपासा, नाहीतर चुकून दुसऱ्या ट्रेनमध्ये जाऊन बसाल. मित्रांनो, AC कोच असल्यामुळे या कोचमध्ये मुबलक पाणी, फायर एक्सटेन्शन आणि स्वच्छ टॉयलेट अवेलेबल होते. मित्रांनो, आणि हो, सगळं रेल्वे प्रशासनावर न टाकता आपण सुद्धा जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. जेवढं ठेवू शकतो तेवढं स्वच्छ ठेवूया, कारण
ट्रेन म्हणजे प्रवास नव्हे, ती हजारो लोकांच्या सवयीचा आरसा आहे. मंडळी, ट्रेनमध्ये 3 ACचं कूल वातावरण, स्वच्छता मस्त. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर बघताना मनात चाललं होतं की हे बघा किती दिवसांनी ट्रेन प्रवास करतोय. 3 ACने प्रवास म्हणजे टेन्शन नाही, लोकांची चढउतार नाही आणि शांतपणे झोप लागते. पण एक गोष्ट मात्र खटकली, या ट्रेनमध्ये जेवायची काही सोय नव्हती. फक्त बाहेरून चहा आणि त्यातच मनात जेवणाचे पदार्थ डोकावत होते. कचोरी, समोसा, सांबारवडी, आलूगोंडा. आणि शेवटी पोचलो अमरावती रेल्वे स्टेशनला. एकदम छान बांधलेले आहे आता. मित्रांनो, मी पोचलो आहे आता अमरावती रेल्वे स्टेशनला आणि अजून आतमध्ये गेलो नाही. सुंदर बांधलं आहे मध्ये. तर बघूया, इथून डायरेक्ट अमरावती बस स्टॉपला, तिथनं परत 100 किलोमीटरचा आम्हाला प्रवास करायचा आहे. तर बघूया आता हे पुढं पण जर्नी खूप म्हणजे हां या सो असं स्टेशन आहे. इथं टॉयलेटची व्यवस्था आहे आणि क्लीन दिसतो. पहिल्यांदा आलो आहे स्टेशनला, अमरावती रेल्वे स्टेशनला. त्या आधी आलो नव्हतो. तर एकदम क्लीन दिसतं, चांगले आहे. इकडे महिलांसाठी प्रतीक्षा महिलागृह आहे. इकडे अजून पण कूलर चालू आहे. अमरावतीत गरमच तसं होतं. तर मंडळी, अमरावती रेल्वे स्टेशनला जाण्याचा माझा पहिला योगायोग. पण रेल्वे स्टेशन खूप सुंदर प्रकारे सजवले गेले होते आणि स्वच्छता पण क्लीन होती. आणि मी स्टेशनचे फोटो व्हिडिओ काढत थेट पोचलोय मग एका हर्षवर्धन स्नॅक्स सेंटरमध्ये. काय म्हटलं? हां, किती आहे? 50 रुपये. तर मित्रांनो, अमरावती रेल्वे स्टेशनचे फोटो व्हिडिओ काढत मी थेट पोचलो जलाराम स्नॅक्स सेंटरमध्ये. आणि मग काय खाल्लं माहीत आहे का? सांबारवडी, समोसा, आलूगोंडा. एकदम गावाकडची स्वाद. बऱ्याच दिवसानंतर या सगळ्या गोष्टीवर मी ताव मारला, कारण पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टी शक्यतोवर भेटतच नाही. मित्रांनो, मी पोचलो आता अमरावती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे. आणि स्टेशनला येण्याचं एकच कारण होतं की इथली सांबारवडी झाली आणि आलूगोंडा खायचा होता. बऱ्याच दिवसानंतर खाल्लं नाही, त्यामुळे आता आम्ही आलूगोंडा बनवून घेतलेला आहे. इथे स्टेशनच्या बाहेर पडलो आणि लगेच शेजारीच जलाराम रिफ्रेशमेंट म्हणून आहे, तिथे गेलो आणि 2 सांबारवडी बनवून घेतलेल्या आहे. आणि जबरदस्त एकदम खूप दिवसांनी खाल्ल्यावर जबरदस्त फील होतं. आणि आता मी आलूगोंडा पण घेणार आहे. आलूगोंडा माझा फेवरेट आहे आणि पुण्यात तुम्हाला माहीत आहे वडापावशिवाय दुसरं काही भेटत नाही. तर आलूगोंडा बनवून घेतलेला आहे. तर शेव आहे त्यामध्ये, मस्त तरी टाकली चण्याची. आता बघूया याची टेस्ट कशी आहे.
मित्रांनो जस्ट मी पुणे अमरावती रेल्वे स्टेशनच्या बाजूला पोहोचलो आणि जलाराम रिफ्रेशमेंट म्हणून आहे तिथे आता बऱ्याच दिवसानंतर मी सांबारवडी खाल्ली नव्हती, आलूगोंडा खाल्लेला नव्हता, त्यामुळे आलूगोंडा खाल्ला, सांबारवडी खाल्ली, समोसा खाल्ला, जबरदस्त आहे, वेगळी फील आहे आणि बऱ्याच दिवसानंतर खाल्ला. तर पुण्यात गेल्यावर वडापावशिवाय दुसरं काही भेटत नाही, त्यामुळे पहिल्यांदा इथं ताव मारला. तुम्ही जर इकडे अमरावती रेल्वे स्टेशनला आले तर नक्की इथे या. जलाराम रिफ्रेशमेंट म्हणून आहे, एकदम कॉर्नरला आहे आणि नक्की या. चला तर आता पुढचा प्रवास चालू करूया. तर आता पुढचा प्रवास होता एस.टी. महामंडळाची लारपरी चा. सीट्स आता नव्या झाल्यात. बसलो आणि थेट झोपी गेलो. वरुडला पोचलो आणि तिथूनच आणखी एक टप्पा माझं गाव. मित्रांनो मी पोचलोय आता वरुड बस स्टॉपला माझ्या इथे आणि अमरावतीतून बसमध्ये बसलो. एवढी गरमी आणि एवढं ऊन आहे, जबरदस्त ऊन आहे आणि काय म्हणतात डोळ्यात चष्मा लावला, गॉगल कॅप घातलेली आहे आणि जबरदस्त ऊन आहे. एवढी झोप लागली होती ना गाडीत, मी डायरेक्ट वरुडमध्येच उतरलो आणि जाकूनला वरुडच झाले. तर आता बघा इथून परत 10 किलोमीटरचा प्रवास करत आहे. बस नाही आहे, इथून बस भेटत नाही, परत बसेस नाही इथं कुठल्या, लवकर भेटत नाही. आणि आज गुरुवार असल्यामुळे आमच्या इथं बाजार असतो राजुरा बाजारला, त्यामुळे ॲटो पण नाही आहे. बघा आता कुठली बस भेटते, ॲटो भेटते आणि निघूया डायरेक्ट आपल्या गावाला. तर मित्रांनो मी पोचलोय आता माझ्या गावात आणि गावाचं बस हो इथे एक आजी उभी आहे, मला आता विचारते आणि असं बस स्टॉप आहे. ऊन एवढं भयानक आहे ना, आपल्या पुण्यातल्यापेक्षा जास्त ऊन आहे, खूप प्रखर ऊन आहे. आत्ता पण असं हाताला जमतं आणि असं निंबाचं झाड हाही तसंच आहे, म्हणजे लहानपणीपासून बघतोय झाडाला, हे झाड तसंच आहे. हे पाण्याची टाकी आहे आणि असं रोड आता पूर्ण क्लिअर झाला आहे. बघूया आता परत ह्या रोड आला ना परत तो ओपन होणार आहे, कारण का गावाकडे असंच टाकते, एक लेअर टाकली का दुसरा परत उकरते, परत दुसरं लेअर चालू होते. आणि एक आजी आहे इथे, कुठे चालली आजी? चालेल. त्याची दूर शाळा दिसते ना ती विद्यासागर विद्यालय आहे, माझं कॉलेज आहे, पण ते गावामध्ये होतं, ते इथे बांधलं. आणि आता बरेच असं गावामध्ये जसं पाहिलं तसं संख्या राहिली नाही विद्या. तर मित्रांनो माझी आजी इथं बसलेली आहे, मस्त दोघं जण अशा घराच्या बाहेर ओट्यावर बसलेलो आहे, मस्त हवा येते, पण खूप गरम होते. तर आता तुम्हाला ट्रेनचा प्रवासाबद्दल सांगायचं आहे. ट्रेन पुणे अमरावती आणि 3 लोकेशनला जाते ती, नागपूर अमृतसर नागपूर, पुणे अमरावती पुणे आणि एक आहे पुणे अजनी पुणे, अशा 3 ठिकाणं ती प्रत्येक दिवशी तिचे दिवस ठरलेले आहेत, त्या दिवसाला जाते. आणि पुणे अमरावती जी बुधवारी असते, AC सुपरफास्ट एक्सप्रेस आहे आणि गाडी नंबर आहे 2217. आणि मजा आली बऱ्याच दिवसांनी. बघा आजोबा पण आहे माझे, आजोबा आहेत आहे का, बघा बघा काय म्हणतो. मी असा हात लावला त्याने लावला ना. बघा आजोबा बरं आहे तर खूपच असा होता माझा पुणे ते अमरावती 3 टायर AC एक्सप्रेसचा प्रवास खूप छान होता. थोडी जाताना चुकामुक झाली, जिल्हा कोड न्यायालयाला माहिती नसल्यामुळे, माहिती होतं पण कन्फ्यूज झालं जरा, पण छान असा प्रवास झाला, कुठेही गडबड नाही, शांतता बिलकुल. आणि अर्ध्या तासाच्या आधी ट्रेन येऊन थांबली होती, ते माहिती नव्हतं मला, तिथं पण माझी चुकामुक झाली. तर असं होत असतं पहिल्यांदा आणि आता माहिती होईल मला बऱ्याच गोष्टी. तर एकदम कोच असा स्वच्छ होता, कोणाची गडबड नाही काय नाही, आणि त्यात टॉयलेट स्वच्छता, पाणी, फायर एक्सटेन्शन जबरदस्त, ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल तिथं होत्या. टायरनं मी कधी प्रवास केला नाही, गरीबरथचा एकदा केला होता, पण मजा आली. आणि अमरावतीतील
सांबारवडी आलूगोंड्याचा मस्त नाश्ता केला आणि थेट घरी पोचलो आणि छान प्रवास आला. मला थोडा ट्रॅव्हल्सनी यावेळेस प्रवास करायची भीती होती, पण येताना मी प्रवास केला ट्रॅव्हल्सनी. तर आणि आता मी म्हटलं घरी गेलो आहे आपण, सारखा मोबाईल न फिरवता घरच्या लोकांना वेळ देऊया, त्यांच्यासोबत बोलूया. आणि त्यामुळे थोडं आजीला व्हिडिओमध्ये घेतलं, बाकी व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न केला नाही. आणि अशीच माझी जर्नी होती. तर तुम्हाला ही जर्नी कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेथपर्यंत खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. आणि असेच माझ्यासारखे भटकंती करायला विसरू नका. अशीच भटकंती करत जा, त्यामुळे तुम्हाला एक फ्रेशनेस मिळतो, लोक मिळतात आणि लोकांच्या मनातल्या भावना समजायला मदत होते. तेथपर्यंत बाय बाय.